नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत गावाकडच्या चवीची, गावाकडच्या पद्धतीने केलेली साबुदाण्याची खिचडी. माझ्या वाफवलेल्या बटाट्याच्या साबुदाणा खिचडीला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आता आपण या खिचडीसाठी काय काय घेतले ते बघूया. हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे. बऱ्याच मैत्रिणींनी विचारलं, साबुदाणा भिजवताना तुम्ही दाखवलं नाही आहे. तर साबुदाणा भिजवत असताना साबुदाणा बुडून एक बोटभर एवढं पाणी वरती येईल एवढं ठेवून हा रात्रभर भिजवून घेतलेला आहे आणि आता तो फोडून मोकळा केला आहे. बघा हा कसा छान भिजलेला आहे. साबुदाणा जर नवीन असेल तर चोळू नका. साबुदाणा नवीन कसा ओळखायचा, तर पाणी घातल्यानंतर पटकन त्यातलं पांढरं पाणी निघतं. अशा वेळेस फक्त पात्यातलं हलक्या हातानं हलवून त्या पाणी काढून घ्यायचं आहे. साबुदाणा जुना असेल तर पाणी घातल्या पांढरं पाणी निघत नाही. अशा वेळेस तो साबुदाणा तुम्ही चोळून स्वच्छ धुवून भिजत घालायचा आहे. आता ह्यामध्ये टाकायला हा भिजवलेला साबुदाणा मी 2 वाट्या घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकायला हे खलबत्त्यात कुटलेलं भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट 1 वाटी घेतले आणि हा 1 बटाटा वेफरच्या किसणीवर जाड आणि लांबट किसून घेतलेला आहे. तुम्ही जर ह्या बटाट्याच्या फोडी केल्या तरी चालतील. चला तर मग ही खिचडी कशी करायची ते बघूया. आता ह्या साबुदाण्यामध्ये हे कूट पहिल्यांदा टाकून घेऊया. त्यात टाकूया हे चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर. हे चांगलं हातानं मिक्स करून घ्या, म्हणजे कूट हे साबुदाण्याला एकसारखं लागलं जातं. नाहीतर तुम्ही अगोदर साबुदाणा तेलात टाकल्यानंतर वरनं कूट टाकलं तर त्यात खिचडीला चिकटपणा पण येतो आणि कूट एकीकडं लागतं एकीकडं नाही. म्हणून हे पहिल्यांदा लावून घ्यायचं आहे. हे असं एकसारखं लावून घेऊया. आता आपण ही खिचडी कशी करायची ते बघूया. बघा आता कढई गरम झालेली आहे. त्यात हे साधारण 2 चमचे तेल टाकून घेऊया. गॅसची फ्लेम आपण आता ही मीडियम करून घेऊया. तेल गरम झाले, त्यामध्ये टाकूया ही कुटलेली मिरची तुकडे करून न टाकता ही अशी मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे. ह्यामुळं या खिचडीला चव छान येते आणि तिखटपणा एकसारखा खिचडीला लागला जातो. मिरची तुम्ही बारीक करून घालणंच गरजेचं आहे. मिरची थोडा वेळाचा ही तेलामध्ये चांगली परतून घेऊया. बघा आता मिरची छान परतून झालेली आहे. त्यात टाकूया किसलेला बटाटा. बटाटा पण आता चांगला परतून घेऊया. बघा आता मिनिटभरातच बटाट्याचा कलर बदलला आहे आणि बटाटा छान परतून झालेला आहे. त्या जर फोडी केल्या तर थोड्या मऊ पडायला वेळ लागतो, पण किसलेला बटाटा पटकन मऊ होतो. आता यामध्ये टाकूया हा साबुदाणा. गॅसच्या मिडियम फ्लेमवर खिचडी चांगली मऊ होईपर्यंत अशी एकसारखी परतत राहायचं आहे. बघा थोडा वेळ खिचडी आपण ही परतून घेतल्यानंतर आता या खिचडीला झाकून ठेवून वाफ आणूया. गॅसची फ्लेम आता मी ही लो करून घेतलेली आहे आणि 1 मिनिटभर हे झाकूया. मिनिटभर झाकून वाफ आणल्यानंतर ही खिचडी आता आपण अजून थोडी परतून घेऊया. एकसारखी हलवून घ्या. बघा झाकून वाफ आणल्यामुळं खिचडीला कसा चांगला मऊपणा यायला लागलेला आहे. बघा खिचडी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण ही चांगली परतून घ्यायची आहे. बघा शाबू किती छान भिजलेत, त्यामुळं खिचडी ही आपली लगेचच मऊ झालेली आहे. एखाद्या वेळेस साबुदाणा आपल्याला खराब लागला, खिचडी पटकन मऊ होत नाही, अशा वेळेस काय करायचं तर थोडासा दुधाचा हापका मारायचा. आता ही खिचडी मऊ झाली तरीही मी तुम्हाला दाखवण्यासाठी ह्यामध्ये थोडंसं दूध टाकते. बघा असं भाजीच्या चमच्यानं 1 चमचाभर असं दूध टाकून घ्यायचं आहे आणि या खिचडीला चांगली वाफ आणायची आहे. आता हे झाकून आणखी 1 मिनिटभर वाफ आणूया. बघा
खिचडीला कशी छान वाफ आलेली आहे. दूध मुरलं की अजून छान मग होते. आता आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर. मी नेहमी सांगते त्याप्रमाणे आताही सांगते, चालत असेल तर कोथिंबीर टाका, नसेल तर स्किप करा. बऱ्याच ठिकाणी जिरे चालत नाहीत, बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर चालत नाही. आमच्याकडे ही फुलं न आलेली कोथिंबीर चालते, म्हणून मी ही थोडीशी टाकून घेतलेली आहे. आता ही चांगली परतून आणखी 1 मिनिटभर आणून आपण ही सर्व करणार आहे. अजून 1 मिनिटभर झाकून ठेवून ही आपण आता सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, गावरान चवीची गावरान पद्धतीने केलेली ही खिचडी आपली तयार झाली आहे. आता ही थोडी खोबरं कोथिंबीरीनं गार्निश करूया. बघा, ही माझी खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. अशाच पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो. नेहमीच्या ब्रीदवाक्याप्रमाणे घरचंच खा, निरोगी रहा. धन्यवाद.